होत्याचं नव्हतं होऊन बसलं. आई एका दिवशी चक्क कोमात गेली. आम्हा सगळ्यांना जणू एका मोठ्या याचा धक्काच बसला, की हे होत्याचं नव्हतं काय झालं? तिला व्हेंटिलेटर देखील सुरू झाले होते. हे सगळे बघणे अतिशय त्रासदायक आणि असह्य वेदना होणारं होतं. श्री स्वामी समर्थ श्रोते हो, सद्गुरू असता पाठी राखा, काय उणे तेथे. म्हणजेच स्वामी समर्थ महाराज जर आपल्या सोबत असतील तर कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमतरता राहणार नाही. श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, लवकरात लवकर करून घ्या. आणि आजचा अनुभव जो आहे तो अनुभव खूप छान आणि खूप सुंदर आहे. नागपूरवरून आहे हा ताईंचा अनुभव आहे. मोनाली सुरकर म्हणून नाव आहे त्या ताईंचं. तर त्या ताईंना आलेला अनुभव त्या ताईंनी इथं आपल्याला सांगितलेला आहे, तो आपण नक्कीच इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी चरणी त्रिवार मुजरा करून स्वामी समर्थ सेवा मार्गाचे अनुभव सांगावे तितकेच कमी आहेत. तरी अशक्य ही शक्य करतील स्वामी या बोधवाक्याची एक फार मोठी अनुभूती मी आज सर्वांना या अनुभवाच्या माध्यमातून सांगू इच्छिते. माझ्या आईला अचानक खूप प्रचंड प्रमाणात डोकं दुखण्याचा त्रास सुरू झाला. सगळ्या गोष्टी अगदी अचानकच घडल्या. कोणत्याही गोष्टीची कुठंच काही अगोदरची वाचा नव्हती. बरेच घरगुती उपाय करूनही 3 ते 4 दिवसात एक सेकंदही तिचं जे डोकं दुखण्याचा जो त्रास होता तो अजिबातच थांबत नव्हता. म्हणून नागपूर येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला ॲडमिट केले. सर्व टेस्ट करूनही आजाराचे काय योग्य ते निदान ते मात्र कळत नव्हते. म्हणजेच कशामुळे आईचं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये डोकं दुखत होतं हे काही कळत नव्हतं. आणि ते डोकं दुखणेही थांबत नव्हतं. ॲडमिट होती त्या दरम्यान औषधांमुळे कधीकधी तिचा त्रास जरा सौम्य होत असे, पण एके दिवशी तिला असह्य वेदना सुरू झाल्या की त्या अगदी म्हणजे सहन करण्यापलीकडच्या होत्या. मग तिला मात्र आम्ही दुसरे एका चांगल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला हलवले. तिची प्रकृती आता अधिकच गंभीर होत चाललेली होती. आम्ही सगळे घाबरून गेलो होतो. पण शेवटी स्वामी महाराजांचा एकच धावा होता, स्वामी आईची काळजी घ्या, आईला बरे करा, आईला या दुःखातून लवकरात लवकर बाहेर काढा, हा तिचा त्रास कमी करा स्वामी. अशा माझ्या मनातून ज्या भावना होत्या, जी माझ्या महाराजांबद्दल जी भक्ती होती, ती भक्ती अगदी तळमळतेने मी महाराजांना त्या भक्तीचा आसरा घेऊन मी विनवणी करत होते की स्वामी माझ्या आईला या दुःखातून लवकर बाहेर काढा. होत्याचं नव्हतं होऊन बसलं. आई एका दिवशी चक्क कोमात गेली. आम्हा सगळ्यांना जणू एका मोठ्या याचा धक्काच बसला, की हे होत्याचं नव्हतं काय झालं? तिला व्हेंटिलेटर देखील सुरू झाले होते. हे सगळे बघणे अतिशय त्रासदायक आणि असह्य वेदना होणारं होतं. आमचा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नाममात्राचा अखंड जप जो होता तो अगदी सुरूच होता. तिच्या मेंदूला टीबी सदृश्य आजार झाल्याचे निदान आम्हाला डॉक्टरांनी सांगितले. आता तिची प्रकृती अतिशय नाजूक व गंभीर अवस्थेत होती. डॉक्टरांनी आम्हाला असं काही सांगितलं त्यावेळेला आमच्या जणू जशी पायाखालचीच जमीन सरकून गेली. डॉक्टर म्हणू लागले, आईची काळजी घ्या, तिच्याजवळ फार काळ नाहीये, आहे तेवढे दिवस तिला आनंदात ठेवा, तिला जे हवंय ते खाऊ द्या. पण कसली खाणार, ती होती कोमात पडलेली. डॉक्टरांनी सांगितलं होतं सगळ्या नातेवाईकांना कळवून द्या. आम्ही मात्र कोणताच काही ऐकण्याच्या स्थितीतच नव्हतो. आमच्या येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये आम्ही धुमावती तीर्थ व आईच्या डाव्या हातावर नाडीवर 16 वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणण्याचा आम्ही
आम्हाला तिथून सेवा सांगण्यात आली. ह्या सर्व सेवा व स्वामीनामाचा जप आम्ही सुरूच ठेवला. 3 ते 4 दिवसानंतर पहाटे 3 वाजता आईला अचानक जाग आली. कोणीतरी आपल्याला झोपेतून उठवले असे तिला वाटले. या गंभीर परिस्थितीत ज्या हॉस्पिटलला आई ॲडमिट होती तेथील प्रमुख डॉक्टर लंडन येथे गेलेले होते. तेही स्वामी कृपेने अचानक नागपूर येथे आले. त्यांनी मग स्वतः आईचे उपचार सुरू केले. अशक्यही शक्य करतीलच स्वामी या वाक्याची प्रचिती आता आम्हाला येऊ लागलेली होती की जिथं काही आपल्याला संपण्यात वाटतं तिथूनच सगळ्या साक्षात्काराचा, सगळ्या चमत्काराची सुरुवात होते. जणू स्वामी आपल्या सोबतच आहेत, ते कुठंच गेलेले नाहीत. ते होते, ते आहे आणि ते राहणार याची मात्र आता आम्हाला शाश्वती होत चाललेली होती. आम्ही कुठेही खचलो नाही. आईला जेव्हा जाग आली तेव्हा आईने तेथील डॉक्टरांना मी कुठं आहे असे विचारले. त्यांनी सांगितले की तुम्ही गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलला ॲडमिट आहात. आईला गेल्या 10-15 दिवसात ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्याची तिला कसलीच भान नव्हती, तिला कसलीच माहिती नव्हती. ज्यांनी आईला झोपेतून जागे केले होते ते मात्र दुसरे कोणी नव्हते. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते. ते साक्षात परब्रह्म आपले स्वामी समर्थ महाराजच होते. एका मोठ्या झोपेतून उठल्यावर माणूस जसा ताजा तवाना होतो त्यानुसार तिला आता वाटू लागले होते. डॉक्टर म्हणाले, आजवरच्या माझ्या एवढ्या सेवेमध्ये मी जो काही हॉस्पिटलमध्ये जे काही माझं कार्य आजपर्यंत केलं त्या कार्यामध्ये हा सगळ्यात प्रथम माझ्यासोबत घडलेला हा स्वामी नामाचा हा चमत्कार जो आहे तो माझ्यासोबत माझ्यासमोर घडलेला आहे. आणि हा कसा झाला हे सांगणं आणि हे उमगणं मलाही खूप कठीण आहे असं स्वतः डॉक्टर म्हणाले. या आजारातून फक्त लाखातून एखादाच व्यक्ती बरा होऊ शकतो आणि त्यातलीच तुमची आई आहे असं जेव्हा डॉक्टर म्हणाले त्यावेळेला असं ऊर भरून आला आणि असं हुंदके देऊन देऊन रडायला आलं की खरंच माझ्या स्वामी आईने मला कधी एकटं पाडलं नाही. माझ्या आईला बरे करण्यामध्ये माझ्या स्वामी समर्थ महाराजांनी कसलीच कमतरता राहू दिली नाही याची मात्र मला आता खात्री पटली होती. जवळजवळ महिनाभरानंतर आईला डिस्चार्ज मिळाला. डॉक्टर म्हणाले, इतक्या मोठ्या आजारातून उठल्या आहेत त्यामुळे शरीरावर अन्यत्र काही दुष्परिणाम जाणवू शकतात. आज या प्रसंगाला जवळजवळ 20 ते 22 वर्ष होऊन गेलेली आहेत. तरी आज माझी आई आज गायत कुठलाही तिला दुष्परिणाम जाणवला नाही. ती अगदी स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अगदी ठणठणीत आहे आणि स्वामी महाराजांचा नामजप मात्र तिच्या मुखात सदैव अखंड आहे आणि आमच्याही आहे. आज माझी आई पूर्ण बरी झालेली आहे. ती फक्त आणि फक्त माझ्या स्वामी समर्थ महाराजांमुळेच. सेवेकरी जेव्हा एखाद्या मठात जातो स्वामी समर्थ महाराजांच्या, तो भक्त किती टिकणार आहे आणि तो किती सेवा करणार आहे हे मात्र सगळं काही ठरवलेलं असतं ते स्वामी समर्थ महाराजांनीच. ज्यांना फक्त आपल्या मोबदल्यासाठी सेवा करायची असते त्याला महाराज देऊन अगदी लवकर मोकळं करतात. पण जो महाराजांना खरोखर मनापासून त्यांची भक्ती करतो, आराधना करतो त्याला महाराज कधीही सोडत नाही आणि संकटकाळी तर अजिबातच नाही. श्रोते हो, आजचाही अनुभव सांगताना माझ्याही मनामध्ये खूप म्हणजे असं दाटून आलं की खरोखर आपले स्वामी समर्थ महाराज किती कृपाळू आहेत, किती कनवाळू आहेत की आपल्या भक्ताला ते दुःखात अगदी बघू शकत नाही. जिथं सगळ्या मर्यादा संपतात तिथंच आपल्या स्वामी समर्थ महाराजांची लीला सुरू होते हे या अनुभवातून सिद्ध होते आहे. खूप छान अनुभव होता त्या ताईंचा, खूपच सुंदर, म्हणजे की काय बोलावं.
श्रोते हो, सेवा करा, सेवेकरी व्हा आणि सेवेकरी नवीन घडवत राहा. स्वामी समर्थ नामाचा जो गजर आहे तो घरोघरी पोहोचवू, हाच आपला एक उपक्रम राहणार आहे. तर अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलच्या ज्या लिंक आहेत त्या इतरत्र दुसऱ्यांनाही शेअर करा, जेणेकरून असेच अनुभव त्यांनाही ऐकायला मिळतील आणि स्वामी सेवेचा जो दीप आपल्याला लावायचा आहे तो घरोघरी पोहोचेल. आजची केलेली सर्व सेवा स्वामीचरणी अर्पण करते आणि इथंच तुमच्या सगळ्यांना नमस्कार माझा. पुन्हा एका नवीन भागात, पुन्हा नवीन एका कथेत, अनुभवात तुमच्याशी मी बोलणार आहे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.